नायब तहसीलदाराला 3 लाखांचा गंडा. चोरीला गेलेल्या मोबाईलच्या फोन पेचा गैरवापर. पाथर्डी येथील आठवडे बाजारात मोबाईल चोरीची घटना घडली असून चोरीस गेलेल्या मोबाईलमधील फोन पे ॲपचा गैरवापर करून नायब तहसीलदाराला 3 लाखांचा गंडा घातला गेलाय. आता या घटनेत आरोपीनं तब्बल 2,99,480 रुपयांची रक्कम विविध व्यक्तींच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नायब तहसीलदार आप्पासाहेब गंगाधर शिंदे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. नायब तहसीलदार आप्पासाहेब शिंदे हे पाथर्डी तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असून 4 फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे 2:30 वाजता ते पाथर्डी येथील आठवडे बाजारात भाजीपाला खरेदीसाठी गेले होते. यावेळी त्यांच्या पॅन्टच्या खिशात ठेवलेला 26,000 रुपये किमतीचा मोबाईल हरवल्याचं त्यांच्या लक्षात आलं. बाजार परिसरात शोध घेऊनही मोबाईल मिळून आला नाही. या मोबाईलमध्ये 2 सिम कार्ड होते. त्यापैकी एका क्रमांकाशी जोडलेला स्टेट बँक ऑफ इंडिया शेवगाव शाखेच्या खात्याशी संबंधित फोन पे ॲप सक्रिय होता. 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान अज्ञात चोरट्यानं फोन पे ॲपचा वापर करून विविध व्यक्ती व व्यावसायिकांच्या खात्यावर रक्कम वर्ग केल्याचं समोर आलंय. यामध्ये राजेंद्र दत्तात्रय पिंगळे, अनिल कुमार, इक्विटी कॅपिटल्स, आई एकविरा मोबाईल शॉपी, ऑल इज वेल, प्रमोदिनी हरीश गावंड, बाळासाहेब सोलास व विकास बेहरा आदींच्या खात्यावर विविध टप्प्यात मोठ्या रकमा वर्ग करण्यात आल्या होत्या. एकूण 2,99,480 रुपयांची अफरातफर झाल्यानं तक्रारीत नमूद करण्यात आलेलं आहे. या प्रकरणामुळे शासकीय अधिकाऱ्यालाच आर्थिक फटका बसल्यानं परिसरात खळबळ उडाली. आता मोबाईल चोरीनंतर लगेचच डिजिटल व्यवहारांचा गैरवापर झाल्यानं सायबर सुरक्षेचा प्रश्नही आता ऐरणीवर आलाय. पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव हे पुढील तपास करीत आहेत.